सामान्य काळातील 28वा रविवार, वर्ष दुसरे. ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडली जाईल. परमेश्वराकडे मागण्याची, त्या परमेश्वराला शोधण्याची आणि त्या परमेश्वराचा ईश्वरी दरवाजा ठोठवण्याची मुभा, संधी आणि स्वातंत्र्य त्या परमेश्वरानं सगळ्यांना सारखंच दिलेलं आहे. सगळेजण त्या परमेश्वराकडे मागू शकतात, सर्वजण त्याला शोधू शकतात, सर्वजण त्याचा दरवाजा ठोठावू शकतात. कोणत्याही काळी, कोणत्याही वेळी, कोणत्याही प्रसंगी आणि कोणत्याही गोष्टीसाठी प्रभूकडे मागायला, प्रभूला शोधायला आणि प्रभूचा दरवाजा ठोकायला काळ, वेळ, दिवस आणि प्रसंग याची कोणतीही बंधने श्रद्धावंतावर नाहीत, कोणत्याही प्रकारच्या मर्यादा नाहीत. प्रियबंधू भगिनींनो, मानवी गरजा, मानवी इच्छा, मानवी मनोकामना सर्वांच्याच आहेत आणि त्या सर्वांच्याच असतात. आपल्याला शारीरिक गरजा आहेत, आपल्याला मानसिक गरजा आहेत, आपल्याला भावनिक गरजा आहेत, आपल्याला सामाजिक गरजा आहेत, शैक्षणिक गरजा आहेत, लास्ट बट नॉट द लिस्ट आध्यात्मिक आणि आत्मिकही गरजा आहेत. या मानवी गरजांना सीमा नाहीत, बंधने नाहीत, मर्यादा नाहीत. एक गरज तृप्त होत नाही तोपर्यंत अंतर्मनी दुसरी गरज निर्माण होते, दुसरी गरज भागत नाही तोपर्यंत तिसरी गरज निर्माण होते. गरजेचा हा मानवी सिलसिला, हे चक्र दिवसभर, वर्षभर, आयुष्यभर आणि जीवनभर, वर्षानुवर्ष चालूच राहतं, फिरतच राहतं. कितीही कमावलं, कितीही साठवलं, कितीही मिळवलं, परमेश्वरानं किती औदार्यानं दिलं तरी मन अतृप्त, असंतुष्ट, असमाधानी आणि अशांत असतं. प्रिय बंधू भगिनींनो, माझ्या आयुष्यात असा एखादा दिवस कधी उजाडेल का? मी तो कधी उजाडू देईन का? जिथं मी परमेश्वराला स्वतःहून सांगेन, हे परमेश्वरा, आता तुम्हाला दिलेलं आहे, आता माझ्यासाठी हे पुरे आहे, बस झालं. जिथं माझं मन तृप्त झालेलं असेल, हे परमेश्वरा, मला जे काही तू दिलं, जे काही मी कमावलं, त्यात मी आज सुखी, समाधानी आणि आनंदी आहे. स्वतःसाठी आता काही मागण्याची, स्वतःसाठी आता काही करण्याची माझी इच्छा मनी राहिली नाही. हे प्रभो, मी संपूर्णतः आता तृप्त आणि संतुष्ट आहे. आता दुसऱ्यांसाठी मागण्याची, दुसऱ्यांसाठी काही करण्याची इच्छा मनी निर्माण झालेली आहे. अशी वेळ, असा दिवस माझ्या आयुष्यामध्ये कधी उजाडेल का? आतापर्यंत मी स्वतःसाठी खूप मागितलेलं आहे, स्वतःसाठी खूप केलेलं आहे. आता दुसऱ्यांसाठी कधी काही करावंसं आता मला वाटेल का? परमेश्वराकडे मी दुसऱ्यांसाठी आता मागणार आहे का? मुळात आपण परमेश्वराकडे काय आणि कशासाठी मागत आहोत? स्वतःसाठी की दुसऱ्यांसाठी? त्यामुळे मी मागत असलेल्या गोष्टीमुळे माझ्या स्वतःचे वैयक्तिक हित साधले जाणार आहे की माझ्या मागण्यामुळे दुसऱ्याचे आणि समाजाचे कल्याण होणार आहे? यावरही गांभीर्यानं आज विचार आणि आत्मचिंतन व्हावयास हवं. माझं मागणं परमेश्वराकडे जागतिक आणि ऐहिक गोष्टींसाठी आहे का, की माझ्या आत्मिक, नैतिक, आध्यात्मिक, सामाजिक व्यक्तिमत्व फुलवण्यासाठी, बहरण्यासाठी आणि समृद्ध करण्यासाठी आहे? यावर आज गांभीर्यानं विचार आणि चिंतन व्हायला हवं.
प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, ज्ञानग्रंथाच्या पुस्तकामधून घेतलेल्या आजच्या वाचनामध्ये लेखक म्हणतात, मी प्रार्थना केली आणि मला समंजसपणाची, समजशक्तीची, अंडरस्टँडिंगची देणगी परमेश्वरानं दिली. पुढे लेखक म्हणतात, मी देवाचा धावा केला, मी परमेश्वराकडे भक्तिभावानं प्रार्थना केली आणि परमेश्वरानं मला विवेक शक्ती, विशडम, चांगल्या वाईटातील भेद जाणण्याची, स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठी नेहमी चांगल्या गोष्टीची निवड करण्याची ती दैवी नजर, ती दैवी पारख, ओळख, निकष ठरवण्याची देणगी दिली. पुढे या वाचनामध्ये लेखक म्हणतात, राजेशाहीचा थाटमाट, अधिकारशाहीची ती वहिवाट, राजदंडाची भव्यता, दिव्यता, ते सिंहासन, ते राजासन, याची अभिलाषा आणि इच्छा मी बाळगली नाही. तर या पृथ्वीवर मानवी जीवन जगण्यासाठी ज्या जीवन मूल्यांची आणि ज्ञानाची आवश्यकता असते, ती इच्छा, त्याची अभिलाषा मी मनी आणि हृदयी बाळगली. पुढे आजच्या वाचनामध्ये लेखक म्हणतात, धन दौलत, संपत्ती आणि पैसा माझ्या नजरेमध्ये ज्ञानापेक्षा आणि ते ज्ञान पुरवणाऱ्या त्या परमेश्वरापेक्षा मोलाचे नाही. सोने, हिरे, रत्नजडीत दाग दागिने, किमती, महागडे सगळे अलंकार, जीवनासाठी आणि जगण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या त्या ज्ञानाच्या किमतीत आणि तुलनेमध्ये वाळूच्या आणि धुळीच्या कणाप्रमाणे ज्ञानासमोर दाग दागिने हे फिके आहेत, ते चिखलाच्या दलदलीप्रमाणे आहेत. या वाचनामध्ये लेखक पुढे म्हणतात, माझ्या आरोग्यापेक्षा, माझ्या सौंदर्यापेक्षा ज्ञान, विजडम, समंजसपणा अति मोलाचा आणि मूल्यवान आहे. परमेश्वराकडून मिळालेल्या व मानवाला लाभलेल्या ज्ञानाची तुलना या जगामधील कोणत्या गोष्टींची आणि कोणत्या वस्तूंबरोबर करता येणं शक्य नाही. ज्ञानाचं पारडं हे पैशापेक्षा, सोन्यापेक्षा, हिऱ्या मोत्यांपेक्षा वरचढ आणि जड आहे. जगातील सर्व मानव निर्मित गोष्टी, वस्तू या सडून जातात, कुचकामी ठरतात, निकामी होतात, आउटडेटेड बनतात. त्यावर गंज चढतो, त्या कमकुवत आणि दुबळ्या होतात. परंतु ज्ञानाचे तेज कधीच मंदावत नाही, ते चिरकाळ टिकणारं आहे, त्याला कधीच गंज पडत नाही, ते कधीच आउटडेटेड होत नाही, सडत नाही, कुजत नाही आणि कुचकामी ठरत नाही. बंधूंनो आणि भगिनींनो, इब्री लोकास पाठवलेल्या पत्रातही या ईश्वरी ज्ञानाविषयी, प्रभूच्या वचनाविषयीची महानता, दिव्यता, गुणवंता वर्णिलेली आहे. या देवाच्या वचनामध्ये, या दैवी ज्ञानामध्ये जीवनासाठी, जगण्यासाठी आवश्यक असलेली संजीवनी आहे. या प्रभू वचनामध्ये किंवा या प्रभू वचनाचं वाचन कोणी विश्वासानं केलं, त्यावर कोणी गांभीर्यानं मननचिंतन केलं, आपल्या जीवनाशी सांगाड घालून स्वतःचं आत्मपरीक्षण या प्रभूच्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये केलं की ते मानवाला, ते श्रद्धावंताला सक्रिय, क्रियाशील, भक्तिमान, गतिमान आणि नीतिमान बनवते. आपल्या मनामधील, आपल्या हृदयामधील स्वार्थी विचार, आपल्या भ्रष्ट कल्पना, आपले दुराचारी वर्तन भस्म करण्याचे आणि त्याचा संपूर्णतः नायनाट करण्याची शक्ती, सामर्थ्य आणि कृपा या दैनी ज्ञानामध्ये आहे, या प्रभूच्या वचनामध्ये आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या माक लिखित शुभवर्तमानामध्ये त्या श्रीमंत माणसाचं अर्धे मन ऐहिकतेत, जागतिक गोष्टीत गुंतलेलं होतं आणि अर्ध मन आध्यात्मिक कर्मकांडामध्ये गुंतलेलं होतं. एकाच वेळी दोन दगडावरती पाय ठेवून त्याच्या जीवनाचा प्रवास हा चालू होता. तो श्रीमंत माणूस आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला विचारतो, गुरुजी,
सार्वकालिक जीवन मला वतन मिळवण्यासाठी मी काय केलं पाहिजे? प्रभू येशू ख्रिस्त त्याला ईश्वरी आज्ञांचं पालन करण्याचा सल्ला देतो. त्यावर ती व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताला सांगते, माझ्या तरुणपणापासून या सगळ्या आज्ञांचं मी पालन करीत आलेलो आहे. बंधू भगिनींनो, याचाच अर्थ त्याने आपल्या ऐन तारुण्यामध्ये आणि प्रौढावस्था ही त्याची संपलेली आहे आणि आता वृद्धावस्थेमध्ये त्याने प्रवेश केलेला असावा. सार्वकालिक जीवनाचा प्रश्न आता उतार वयामध्ये त्याला सतावत आणि भेडसावत असणार. मरणानंतर मला स्वर्ग राज्यात प्रवेश मिळेल का? बंधूंनो आणि भगिनींनो, एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून सार्वकालिक जीवनाच्या पूर्वतयारीला वृद्धावस्थेत प्रवेश केल्यानंतर आपण लागत नाहीत. ऐन तारुण्यामध्ये प्रौढावस्थेमध्ये सगळ्या प्रकारची जागतिक मौज मजा आणि आनंद लुटून जागतिक सुख चैनीच्या ऐशारामध्ये रमून परमेश्वराकडे कळत न कळत, कधी जाणून बुजून दुर्लक्ष करून, जेव्हा माझं शरीर मला साथ देत नाही, कोणत्याही प्रकारच्या अंग मेहनतीची कामं करण्यास माझ्या अंगामध्ये त्राण नाही, शक्ती नाही, माझी बुद्धी मला साथ देत नाही, अशा वेळी, अशा काळी, अशा परिस्थितीमध्ये आणि अशा निराधार मनस्थितीमध्ये परमेश्वराकडे वळणं, त्यावेळी सार्वकालिक जीवनाचा विचार करणं, ध्यास घेणं हे कितपत योग्य आहे? वास्तविक आणि वास्तवतेमध्ये सार्वकालिक जीवन मिळवणं हे आपल्या ख्रिस्ती श्रद्धावंतांच्या जीवनाचं अंतिम ध्येय आहे. त्याचा विचार आणि त्याच्या पूर्वतयारीला आपण जीवनाचा प्रत्येक उंबरठा चढताना, या जीवनाचा प्रत्येक उंबरठा आपण उतरताना, एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये जाताना व्हायला हवा. ऐन तारुण्यापासून सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवा. केवळ आयुष्याच्या आणि जीवनाच्या शेवटी त्याचा विचार करू नये. The process of preparation for eternal life should go on throughout the life. सार्वकालिक जीवन हा मानवी जीवनाच्या वाटचालीचा एक अविभाज्य भाग आहे. प्रथम मला खाऊ द्या, मला पिऊ द्या, पाहिजे तेवढं कमावू द्या, मग सार्वकालिक जीवनाचा विचार करू, असं आपणास सांगता येत नाही, असं आपणास बोलता येत नाही. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त त्या श्रीमंत माणसाला सांगतो, जिवंतपणी पूर्ण आणि परिपूर्ण होऊ पाहतोस? पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीनं आणि सर्वस्वानं प्रभूचा होऊ पाहतोस? तर जा, तुझे असेल नसेल ते विकून गोर गरिबांना देऊन टाक, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. आणि चल माझ्या मागे ये. अर्धे इथे आणि अर्ध तिथं अशा मनस्थितीमध्ये राहू नकोस. शुभ वर्तमानामध्ये नमूद केलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचे ते विचार ऐकून त्याचा चेहराच पडला. तो नर्वस झाला, त्याचं तोंडच उतरलं. स्वर्गीय संपत्तीपेक्षा, सार्वकालिक सुखापेक्षा त्याचं मन, त्याचं हृदय, त्याचा जीव या पृथ्वीवर आयुष्यभर कमावलेल्या, साठवलेल्या, जमावलेल्या, मिळवलेल्या ऐहिक आणि जागतिक मालमत्तेमध्ये, त्या वस्तूमध्ये आणि धनदौलतीमध्ये अडकलेला होता. प्रभूसाठी तो आपल्या संपत्तीवरील हक्क आणि आपला अधिकार सोडायला तयार नव्हता. बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या जीवनामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत, अशा कोणत्या वस्तू आहेत ज्याच्यात आपलं स्वतःचं मन, आपलं हृदय आणि आपला जीव गुंतलेला आहे, रमलेला आहे, अडकलेला आहे, विसावलेला आहे आणि स्थिरावलेला आहे, जो मला प्रभू येशू ख्रिस्ताकडे जाऊ देत नाही, सार्वकालिक जीवनाचा विचार करू देत नाही,
ख्रिस्ताला माझ्या जीवनामध्ये स्थिरावू आणि विसावू देत नाही, मला श्रद्धेत आणि विश्वासामध्ये वाढू देत नाही, करणार आहे का मी विचार या सर्व प्रश्नावर गांभीर्यानं आज? बदलणार आहे का मी आज माझ्या जीवनाची वाट, माझ्या जीवनाच्या दिशा आणि माझे मार्ग? चालणार आहे का मी प्रभूच्या मागे? माझ्या या जीवनाची वाट सार्वकालिक जीवन मला वतन मिळावं म्हणून. आमेन.